प्यायला ये म्हणलं माय रस प्यायला ये. शांत बस, आवाज बाहेर चाललाय. रस प्यायला आहे म्हणजे तर स्वागत आहे तुमचं वसूच डेली लाईफमध्ये. तर सकाळचे वाजलेले आहेत 4:15 आणि काल आम्ही अचानक असा प्लॅन केला की आपण महाबळेश्वरला जायला पाहिजे. तर मी आणि माझ्या ऑफिसचे कलिग्स निघालो आहे आता महाबळेश्वरला. सकाळ सकाळ किती मस्त दिसते बघा, एकदम फ्रेश असं वातावरण आहे. तर चला मग जाऊया. दोघांनी का आम्ही मजा मस्ती करत निघालेलो आहे. थोडं नाश्त्यासाठी थांबलेलो होतो, नाश्ता वगैरे केला. कोमल, कशा आहात तुम्ही? आम्ही आता चला आओ. तर एक छोटासा ब्रेक घेण्यासाठी आम्ही एका प्लेसला थांबलेलो होतो आणि तिथं एक साईडला शिवकालीन खेडेगाव म्हणायचं एक प्लेस होतं. अतिशय सुंदर असं हे प्लेस होतं आणि इथं खूप छान छान प्रकारच्या वस्तू वगैरे खूप छान होतं. ती पोरगी बघा असली तर ऑपरेशन ऍक्टिवेट करताय का मला ऍक्टिवेट करताय का? हा, ऍक्टिवेट करतोय. नमस्कार. काय म्हणता, कसं वाटतं तुम्हाला? मस्त वाटतंय. छान वाटतं ना? छान वाटतंय. चला मग पुढचा प्रवास करूया. एकच होई तू पण ये माझ्या ब्लॉगमध्ये. तुला कसं वाटतं सांग. एकदम मस्त, एकदम काय पूर्वीच्या काळातल्या वस्तू बघायला भेटल्या. ओके, तुला कसं वाटलं? बोल. तुला पण घेऊन घे इकडं. आणि ते नाही घेतला. दोन काय घेतलीस? तर थोड्या वेळानंतर आपण पोचलोय प्रतापगडला. इथं एक समोर एंट्री गेट होतं, तिथून आम्ही थोडंसं वेगळ्या प्रकारे अशी एंट्री घेतली आणि निघालो. मग वरती गेलो, खूप छान होतं तिथं. मस्त फोटो वगैरे काढले आणि थोडं बसलो. ऊन तर खूप जाम होतं इथं. पैसे आहेत आपल्याकडं? पैसे आमच्याकडे कॅश पण नाही, आमच्याकडे ऑनलाईन पण नाही आणि आम्हाला घ्यायचं सगळंच आहे. घ्या मग आता एक दिवस इथं कामाला थांबा दोघं पण आणि घेऊन टाका. काय म्हणलास रे? काय म्हणलास रे? कमी केला काकू, बस 100. बघू शकता किती सुंदर पॉइंट आहे हा. त्यानंतर कोमलनं ना एका माकडाला असं टोचून दिलं. त्या डायरेक्ट आमच्या अंगावर आलं. एवढं भिलो ना आम्ही, डेंजर. आता आम्ही तिथं एका ठिकाणी 6 पॉईंट आहेत तिथं बघण्यासाठी आलेलो आहे. भूक लागली होती थोडी मगाशी, पण आता पेरू वगैरे खाऊन भूक भरली आहे. आपण आता आलेलो आहे मेनावली घाटामध्ये आणि हा आमचा शेवटचा पॉइंट असणार, शेवटचा पॉइंट. आणि आता जेवून घरी जाणार आहे बस. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.